नमस्कार. नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण दिवाळी फराळामध्ये मस्त खूप सारे लेयर्स असलेली एकदम क्रिस्पी आणि अगदी ओठाने सुद्धा खाता येईल इतकी अलवार अशी साठ्याची करंजी करणार आहोत. अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा ही करंजी करू शकणार, कारण मी आज अचूक प्रमाणात ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसंच पीठ भिजवण्यापासून ते करंजी तळायची कशी असं सगळं जाणून घेण्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर करंजीसाठी आपण 250 ग्रॅम मैदा घेतला आहे. मी वाटीने सुद्धा हा मैदा मोजून दाखवत आहे आणि वजनाने सुद्धा. मी 2 वाट्या मैदा घेतला आहे. या 2 वाट्या मैद्याचं वजन 250 ग्रॅम आहे. आता आपण मोहन किती घ्यायचं ते बघूया. तर मी वाटीसाठी चमचचं प्रमाण सांगत आहे आणि वजनी मैद्यासाठी तेल ml मध्ये मोजून घेत आहे. तर 1 वाटी मैद्यासाठी 3 टेबलस्पून तेल असं प्रमाण आपण घ्यायचं आहे. म्हणजेच 2 वाटी मैद्यासाठी 6 टेबलस्पून तेल इथे आपल्याला वापरायचं आहे, ज्याचं वजनी प्रमाण 40 ते 42 ml इतकं आहे. ह्याच प्रमाणात मोहन वापरा, हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्याला हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. मैद्यामध्ये आपण पाव चमच मीठ टाकायचं आहे आणि आता तेल आपलं चांगलं कडकडीत तापलं आहे. आता आपण हे तेल मैद्यावर ओतून घेऊ. तेल खूप गरम असतं, त्यामुळे सुरुवातीला चमचने आपल्याला हे तेल मैद्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हाताने तेल मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. इथे मैद्याला मोहन व्यवस्थित चोळून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. यामुळे संपूर्ण मैद्याला एकसारखं मोहन लागलं जातं. आणि हा असा मैद्याचा गोळा बांधला गेला की समजायचं मोहन अगदी बरोबर प्रमाणात आपण इथे घेतलेलं आहे. आता आपण ह्यात थोडं थोडं पाणी मिसळत घट्ट असा गोळा भिजवून घ्यायचा आहे. इथे अगदी थोडंसंच पाणी आपल्याला पीठ भिजवायला लागतं, त्यामुळे एकदम पाण्याचा वापर करायचा नाही. तसंच पीठ घट्ट भिजलं पाहिजे. थोडंही सैल भिजवलं गेलं तर करंज्या क्रिस्पी न होता कडक होतात. त्यामुळे अगदी घट्टसर पीठ इथे भिजवून घेणं खूप गरजेचं आहे. हा असा अगदी घट्ट गोळा भिजवून झालेला आहे. आता आपण हे पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आता आपण करंजीसाठीचं सारण तयार करून घेऊ. त्यासाठी 1 वाटी खोबऱ्याचा किस, 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, आवडीनुसार काजू व बदाम, 2 टेबलस्पून खसखस व 1 टेबलस्पून वेलची व जायफळ याची पावडर आपण घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी आपण खसखस भाजून घेऊ. खसखस चांगली तडतडायला लागेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता आपण खोबऱ्याचा किस भाजून घेऊ. इथे खोबरं आपल्याला खूप भाजायचं नाही. खोबऱ्याला फक्त हलकासा गुलाबी रंग येतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊ. आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजण्यासाठी आपण 1 चमच साजूक तूप टाकायचं आहे आणि छान खमंग बिस्किट रंग येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे. पीठ चांगलं भाजलं की नाही हे ओळखण्यासाठी पिठाला बिस्किट रंग आला की चिमूटभर पीठ जिभेवर ठेवायचं. पीठ जिभेला चिकटलं नाही तर समजायचं पीठ अगदी बरोबर भाजून झालेलं आहे. आणि पीठ चांगलं भाजलं गेलं तरच सारण सुद्धा चवीला छान लागतं. आता आपण मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं, खसखस, काजू व बदाम, वेलची पूड घालून दरदरीत दळून घ्यायचं आहे. तर हे असं दरदरीत आपण दळून घेतलं आहे. आता हे आपण गव्हाच्या पिठात मिसळायचं आहे आणि यातच पिठी साखर सुद्धा घालायची आहे. आता हे सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं अगदी टेस्टी असं करंजीसाठीचं सारण तयार आहे. आणि आता आपण बघू शकतो की आपण भिजवून घेतलेलं पीठ अर्ध्या तासानंतर छान मुरलं आहे. पुन्हा आपण एकदा हे पीठ चांगलं मळून घेऊ. आता आपण साठा तयार करून घेऊ. साठा तयार करण्यासाठी आपण 6 चमच तांदळाचं पीठ घेतलं आहे.
6 चमच तांदळाच्या पिठासाठी 3 चमच आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 2 चमच तूप यामध्ये घेत आहे. आता आपल्याला हे चांगलं मिसळून घ्यायचं आहे. साठा तयार करायला रूम टेम्परेचरला असलेलंच तूप वापरायचं आहे. साठ्यासाठी तांदळाचं पीठ वापरलं तर करंज्यांचं आवरण छान क्रिस्पी होतं आणि कॉर्नफ्लॉवर वापरलं तर थोडंसं कडक होतं. त्यामुळे करंज्यांसाठी तांदळाचं पीठच शक्यतोवर वापरायचं. आपल्याला हा साठा चांगला फेटून घ्यायचा आहे. साठा चांगला फेटून घेत असताना यात हवा मिसळली जाऊन साठा छान हलका होतो आणि अगदी क्रीमी टेक्स्चर ह्या साठ्याला येतं. आता इथे आपला हा साठा तयार आहे. आता आपण करंजीचं आवरण लाटायला घेऊ. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 3 पिठाचे गोळे घेतले आहेत. आता या 3ही गोळ्यांची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. हे लाटून घेत असताना अगदी पातळ अशी पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. आपल्याला करंजीला खूप सारे पातळ लेयर्स हवे असतील तर पातळ लाटून घेणं इथे खूप गरजेचं आहे. इथे आपली अगदी पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे. आता अशाच आपण बाकीच्या सुद्धा पोळ्या लाटून घेऊ. आता यातली एक चपाती घ्यायची आहे. आणि ह्या पोळीवर आता आपल्याला पातळ असा साठा लावून घ्यायचा आहे. छान एकसारखा सगळीकडे हा साठा लावून घ्यायचा आहे. पहिल्या पोळीला हा साठा लावून झाला की त्यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे. दुसऱ्या पोळीला सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे. साठा सगळीकडे एकसारखा लावून घ्यायचा. आता ह्या दुसऱ्या पोळीवर तिसरी पोळी ठेवायची आणि ह्या पोळीला सुद्धा आपल्याला वरून साठा लावून घ्यायचा आहे. इथे छान एकसारखा साठा लावून झालेला आहे. आता आपल्याला ह्या पोळ्यांचा एकत्रित रोल तयार करून घ्यायचा आहे. हा रोल तयार करताना कुठेही हवा राहणार नाही असा हा घट्ट रोल आपल्याला तयार करायचा आहे. रोल तयार झाला की सगळ्या बाजूने एकसारखा रोल करून थोडासा लांबट करून घ्यायचा आहे. आता आपण ह्या रोलच्या कडा कट करून घेऊ आणि 1 इंच अंतरावर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या सुद्धा अशाच रोल करून लाट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आता यातली एक लाटी घेऊन लाटी उभी ठेवायची व 2 बोटांनी लाटी दाबून घ्यायची व हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. उभी लाटून झाल्यावर आपल्याला ही लाटी आडवी करायची आहे आणि आता ही आडवं लाटून मध्यभागी पातळ असं लाटून घ्यायचं आहे. आता ही पारी या पद्धतीने हातात घेऊन 4ही बाजूने पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे करंजीचं सारण बाहेर येणार नाही. आणि आता करंजीमध्ये मावेल इतकं आपण सारण भरून घ्यायचं आहे आणि करंजीची एक कडा बंद करत दुसऱ्या कडेपर्यंत करंजी छान बंद करून घ्यायची आहे. करंजीच्या कडा जास्त दाबायच्या नाही, नाहीतर मग करंजीला पदर चांगले सुटणार नाही. कडेपासून थोडं आतल्या बाजूस करंजी चांगली दाबून बंद करायची म्हणजे तेलात करंजीचं सारण बाहेर येणार नाही. अशाच सगळ्या करंज्या मी इथे करून घेत आहे. आणि इथे आपल्या सगळ्या करंज्या तयार करून झालेल्या आहेत. आता आपण करंजी तळून घेऊ. त्यासाठी तेल मध्यम तापमानावर तापवून घ्यायचं आहे. तेलात पिठाचा एक गोळा टाकून बघायचा. हा पिठाचा गोळा हळूच वरती आला तर समजायचं करंजीसाठी तेल योग्य तापलं आहे. आता गॅसची आच अगदी मंद करायची आणि यामध्ये आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत. करंज्या तेलात सोडल्यावर थोडा वेळ करंजीला हलवायचं नाही,
करंजीचं खालचं आवरण थोडं तळलं गेलं की मग करंजी उलटून घ्यायची आणि अगदी खारीसारख्या रंगावर ह्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. करंज्या तळायला आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो, कारण करंजीला आतपर्यंत खूप सारे पदर असल्यामुळे करंजी आतपर्यंत तळली जाणं गरजेचं आहे. खूप टेस्टी, क्रिस्पी, अलवार अशा ह्या करंज्या तयार होतात. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या करंज्यांना खूप छान पदर सुटलेले आहेत. मी शेअर केलेल्या प्रमाणानुसार करंज्या ह्या दिवाळीत करून बघा आणि कशा झाल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अजून एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.